तर मिलिंदजी मला आपल्याला विनंती करायची की पुढच्या वर्षी स्वागताध्यक्ष होण्याची संधी मला द्यावी. रत्नागिरी देखील साहित्यिकांची भूमी आहे. रत्नागिरीमध्ये देखील अनेक कलाकार आहेत आणि असं तुम्ही समजू नये की राजकारणामध्ये कलाकार नाही. एखाद्या साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद मिळाल्यानंतर किती साहित्यिक भाषण होऊ शकतं हे राजेंनी आता आपल्याला दाखवून दिलं. हा 1 महिन्यातला परिणाम आहे आणि त्याच्यामुळं कदाचित मिलनजी तुम्हाला माहित नसेल, कलाकार हे 3 तास मेकअप करतात. आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेकअप मध्ये असतो. त्याच्यामुळे साहित्यिकांशी आणि कलाकारांशी आमचं नातं हे अतिशय जवळच आहे. पण मला मुद्दाम स्वागताध्यक्षांचं कौतुक एवढ्यासाठीच करायचं आहे की ज्या दिवशी तुम्ही त्यांना स्वागताध्यक्ष केलं, म्हणजे मित्र म्हणून सांगतो की त्या दिवशीपासून साताऱ्याचं साहित्य संमेलन हे नाविन्यपूर्ण असावं, चांगल्या पद्धतीचं असावं आणि पुढच्या होणाऱ्या साहित्य संमेलनानं साताऱ्याचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली आणि त्या पद्धतीचा ते पाठपुरावा करत आहेत. त्याचं एक साधं उदाहरण सांगतो मी. काही तिथल्या इंडस्ट्रीकडनं मी CSR काही कामासाठी गोळा करत होतो आणि हे कदाचित विनोदजींनीच त्यांना सांगितलं असणार. आणि हे पहिले स्वागताध्यक्ष झाल्यानंतर मला राजेंचा फोन आला, मला तुमच्याशी अर्जंट बोलायचं आहे आणि मी सांगतो तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तर ठीक आहे. राजेंनी मला सांगितलं की तुम्ही काही चांगल्या कामासाठी CSR गोळा करताय. म्हटलं होय. पण साहित्य संमेलन काय वाईट कार्यक्रम आहे का? तोपर्यंत मला माहित नव्हतं की सातारा साहित्य संमेलन आहे. आणि मग म्हणाले चांगलं काम आपण मराठी भाषेसाठी करताय, महाराष्ट्रासाठी करताय, तर ज्या चांगल्या कामासाठी जो CSR तुम्ही गोळा करता तो सगळ्याचा सगळा आम्हाला द्या पहिल्या दिवशी. आणि त्याच दिवशी मी त्यांना सांगितलं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला आज मी शब्द देतो की आमच्या खात्याकडनं 1 रुपया आम्ही कमी पडू देणार नाही. आणि CSRचे जे काय पैसे गोळा झालेले आहेत ते पण जसं साहेबांनी आता चेक दिला तसा चेक मी आपल्याला पाठवून देतो, त्याची पण चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. पण त्याच्या मागची भावना काय आहे हे महत्वाचं आहे. आताच त्यांनी त्यांच्या पिताश्रींचा या ठिकाणी उल्लेख केला, योगायोग कसा आहे त्याचा देखील उल्लेख केला. त्यांनी जो आदर्श पायंडा काढून ठेवलेला आहे, घालून दिलेला आहे, त्याच्यापेक्षा किंबहुना चांगलं साहित्य संमेलन हे आधुनिक जगाला सामोरं जात असताना व्हावं ही राजेंची मनापासूनची भूमिका आहे. आणि म्हणून विनोदजी, आता जे काही राजेंनी मला सांगितलं त्याच्यामुळे माझ्या कुठच्याही गोष्टीचा विनोद होऊ नये याची दक्षता मी 100% घेईन. कारण तुमची लेखणी कशी चालते हे आता राजेंनी सांगितलं. राजे ज्या लेखणीला घाबरतात त्या लेखणीला मावळ्यांनी घाबरलंच पाहिजे. त्याच्यामुळे विनोदजी तुम्हाला ही शंका कुठे येणार नाही की मराठी भाषा विभाग हा अगदी तुमच्या नियोजनामध्ये पण असेल. मी अगदी शब्द देतो. तसं दिल्ली साहित्य संमेलन झालं आणि साहित्य संमेलन होत असताना एक अभिनव संकल्पना आली की रेल्वेमध्ये साहित्य संमेलन करायचं आणि ग्रामीण भागातले जे साहित्यिक आहेत ज्यांना व्यासपीठ कधी मिळत नाही त्यांना 3 दिवस त्या रेल्वेमध्ये साहित्य संमेलन करण्याची संधी द्यायची. माझ्याकडे हा प्रस्ताव आला. किती पैसे लागणार आहेत, काय लागणार आहे ह्याच्यापेक्षा माझा रत्नागिरीच्या ग्रामीण भागामध्ये असलेला एखादा साहित्यिक, माझ्या गडचिरोलीमध्ये असणारा एखादा साहित्यिक, माझा चंद्रपूरमध्ये असणारा एखादा ग्रामीण साहित्यिक हा त्या रेल्वेतनं बसून त्याची साहित्याची भूमिका मांडणार आहे. म्हणून त्या रेल्वेतल्या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष मी झालो. बरोबर ना? आणि देशातलं नाही जगातलं भाषेवर आधारित साहित्य संमेलन ट्रॅकवरचं, रुळावरचं हे जर पहिलं कुठं झालं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये झालं आणि महायुतीच्या सरकारनं केलं. हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे. शेवटी मराठी भाषा ही आपली मायबोली आहे, मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मगाशी विनोदजींनी एक मुद्दा काढला की विनोदजी माझी देखील मातृभाषा मराठी आहे. मी देखील ज्यावेळी उद्योग मंत्री म्हणून परदेशामध्ये जातो तुम्हाला आश्चर्य वाटेल मी बहुतेक वेळा मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. इतिहास सांगितला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, हे राजकारण म्हणून सांगत नाही, पण ज्या भावना तुमच्या आहेत त्या मला पोचल्या. महामंडळाच्या
की मराठीची सक्ती असू नये, पण मराठीची सक्ती केली कोणी? आज मला जाहीरपणाने इथं सांगितलं पाहिजे की हिंदीची सक्ती ही कुणीही केली नाही. मला पुढच्या राजकारणामध्ये जायचं नाही, पण मी असा एक साक्षीदार आहे की या विषयावर तुम्ही सांगाल तितक्या वेळ बोलू शकतो. डॉक्टर माशेलकर साहेबांची समिती कोणी स्थापन केली? कोणी स्थापन केली? मी केली. कोणी करायला लावली? नाव घेऊ नका, जाऊ दे, मला करायला लावली. त्याच्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी कोण टाकले? उदय सामंत टाकले. कुणी टाकायला लावले? नाव घेऊ नका. एखाद्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या समितीवर ज्यावेळी पक्षाचे उपनेते, पक्षाचे जिल्हा प्रमुख जातात, त्यावेळी अशा पद्धतीचे निर्णय होतात. ही देखील भावना तुमच्यामध्ये मिलिंदजी असली पाहिजे. आजही मला तो दिवस आठवतो. मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि डॉक्टर माशेलकर साहेबांच्या समितीचा अहवाल आमच्या कॅबिनेटमध्ये आला. कॅबिनेटमध्ये आलेला अहवाल फक्त माशेलकर साहेबांनी, त्यांच्या सदस्यांनी आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी फक्त वाचलेला होता. त्यावेळी देखील चर्चा झाली की जो पॅरा वाढवला गेलेला आहे त्या पॅरामध्ये हिंदी ही सक्तीची केलेली आहे. आणि तो पॅराग्राफ पाहिजे आता देखील माझ्याकडे आहे, कारण अशा वेळी मराठी भाषेचा मंत्री म्हणून असे विषय येतात आणि पुराव्यानिशी काहीतरी सांगावं लागतं म्हणून मोबाईलमध्ये मी ठेवून दिलेला आहे. त्या पॅरामध्ये काय लिहिलं? अतिशय महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिल्या समितीनं असं लिहिलं होतं की मराठी आणि इंग्रजी ही 1ली ते 12वी पर्यंत सक्तीचं आहे. बरोबर? त्याच्यानंतर ते बदलण्यात आलं. त्याचा उल्लेख मी केला की पक्षाचे पदाधिकारी ज्यावेळी समितीमध्ये येतात त्यावेळी अशा पद्धतीचे उद्योग होतात. मराठी, इंग्रजी आणि हिंदी ही 1ली पासून 12वी पर्यंत सक्तीची केलीच पाहिजे, हा ठराव उदय सामंत विनोदजी नाही घातला. जे आता हिंदी सक्तीची नको म्हणून सांगतायत तेच हिंदीची सक्ती करणारे होते. हे देखील विषय आपल्या सगळ्यांना माहिती असले पाहिजेत. नाहीतर नाहक माननीय मुख्यमंत्री असतील किंवा माननीय तत्कालीन मुख्यमंत्री असतील हे याच्यामध्ये बदनाम होणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, आवर्जून सांगतो, याचं रेकॉर्डिंग होतं हे देखील मला माहिती आहे म्हणून आवर्जून सांगतो की आमच्या सरकारनं कधीही हिंदी सक्तीची केलेली नव्हती, कधी केलेली नाही. मी सगळा तो कॅबिनेटचा विषय तुम्हाला पाठवून देतो. फक्त फेक नरेटिव्ह कशा पद्धतीनं सेट करतात राजकारणासाठी तो आपण 2 महिन्यापूर्वी बघितला, 3 महिन्यापूर्वी बघितला आणि त्यांना अनेक लोक बळी पडले. तरी देखील तुमच्या सगळ्यांच्या समाधानासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला देखील स्थगिती दिली. बरोबर आहे की नाही? आणि नरेंद्र जाधव साहेबांची समिती त्या ठिकाणी जाहीर केली. पण याचं मूळ काय आहे आपण शोधत नाही. तुम्ही तर खरे सगळे साहित्यिक आहात, तुम्ही सगळे लिखाण करता, तुम्ही आमच्यापेक्षा 10 पट 100 पट 1000 पट वाचता. मी तो जो अहवाल आहे हा मिलिंदजी तुमच्याकडे देखील पाठवून देतो आणि गुलाबजी तुमच्याकडे देखील पाठवून देतो. पहिली त्याची समिती बघा, समितीवर विश्लेषण पहिलं करा. डॉक्टर माशेलकर साहेबांबद्दल शंका असूच शकत नाही. एवढं मोठं नेतृत्व एक शास्त्रज्ञ म्हणून त्या समितीमध्ये होतं. पण 5 नंतरची जी नावं आहेत ही जर तुम्ही बघितली तर ती गव्हर्नमेंटची समिती होती की पक्षाची समिती होती याचा विचार देखील आपल्या सगळ्यांना करावा लागेल. आणि म्हणून जास्त त्या खोलामध्ये जात नाही. तुम्ही हा विषय काढला, महाराष्ट्र शासन म्हणून मला क्लेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? क्लेरिफिकेशन हा शब्द इंग्लिश आला, विश्लेषण करणं गरजेचं आहे म्हणून मी हे थोडं विश्लेषण या ठिकाणी केलं. पण मराठी आपल्याला 7 समुद्राकडे पलीकडे देखील पाठवली पाहिजे. यासाठी सरकारनं जो परवा निर्णय घेतला हा कदाचित आपल्याला कळला असेल की नाही मला माहित नाही, पण मला असं वाटतं की तो जाहीर करण्याचं आजचं औचित्य हे फार मोठं आहे. राजे आम्ही काय केलं, तुम्ही देखील त्या कॅबिनेटमध्ये होता. लंडनमध्ये महात्मा गांधी ज्यावेळी टेबल कॉन्फरन्ससाठी गेले होते त्यावेळी त्यांचे स्वीय सहाय्यक केळकर म्हणून होते. त्या केळकरांनी पहिलं महाराष्ट्र मंडळ हे लंडनमध्ये स्थापित केलं आणि त्याच्यानंतर एक वास्तू त्यांच्याकडे होती. जेव्हा मी मराठी भाषेचा मंत्री झालो तेव्हा माझ्याकडे ते भेटायला आले. मी अजितदादांची देखील भेट घालून दिली, मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली, उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि थेट पहिल्यांदा आम्ही लंडनच्या ऑप्शनमध्ये उतरलो, लिलावामध्ये उतरलो. आणि सांगताना मला आनंद आहे की जगातलं पहिलं मराठी भवन हे लिलावात जाऊन घेणारं महायुतीचं सरकार आहे आणि त्याची घोषणा देखील, त्याचे पैसे देखील
परवाच्या कॅबिनेटमध्ये 5 कोटी रुपये मराठी भाषेनं महाराष्ट्र मंडळाला दिले. पण एवढ्यावर आम्ही थांबलो का? तर एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. त्या ठिकाणी त्या इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक मराठी भाषा केंद्र काढण्याचा निर्णय हा देशात पहिला मातृभाषेच्या मंत्रिमंडळाने कुठचा घेतला असेल तर तो महाराष्ट्र शासनाने घेतला. पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण हे वैश्विक मराठी भाषा केंद्र आपण लंडनमध्ये सुरू करतोय. त्याच्यामुळे मराठी भाषेबद्दल प्रत्येकाला अभिमान असलाच पाहिजे. मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे. मराठी भाषेवर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं प्रेम असलंच पाहिजे. कोण काही मेहरबानी करत नाही. परंतु मला हे देखील सांगायचं आहे की ज्याला मराठी बोलता येत नाही त्याच्या कानपडात मारणं हे सोल्युशन होऊ शकत नाही. त्याच्यावर देखील मिलिंदजी आम्ही पर्याय काढला. 2 महिन्यामध्ये तुम्हाला त्या कार्यक्रमाला देखील बोलवणार आहे. ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला मराठी भाषा येत नाही त्या माणसाला मराठी शिकवण्याची जबाबदारी मराठी भाषा मंत्रालयाने स्वीकारलेली आहे. ते देखील आज आम्ही निर्माण करतो. फक्त मराठीवर आम्हाला राजकारण करता येत नाही. हा आमचा कदाचित ड्रॉबॅक असेल. तर ड्रॉबॅकला काय मराठी शब्द? उणीव असेल. तर परत बातमी यायची की इंग्रजी बोलून उणीव असेल. पण हे केल्यानंतर मी तुम्हाला आनंदानं सांगतो किमान 2000 दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय यांनी आम्हाला सांगितलं की आमची नोंदणी करा, पण आम्हाला क्लासरूम मध्ये येऊन शिकता येणार नाही. तुम्ही ऍप तयार करा, ऑनलाईन करा. आज आम्ही 2000 लोक तुम्हाला सांगतोय. भविष्यामध्ये 10 ते 15,000 लोक तुम्हाला मराठी शिकण्यासाठी स्वतःहून पुढे येतील. कारण आमचं महाराष्ट्रावर प्रेम आहे. आम्हाला जगवलंय महाराष्ट्रानं. आम्हाला 2 वेळेस मिळतंय महाराष्ट्रामुळं. आणि म्हणून महाराष्ट्राची जी भाषा आहे मराठी भाषा ती शिकायला आम्हाला कुठेही कमीपणा नाही. आम्ही 2 वर्षामध्ये मराठी शिकून दाखवू असं सांगणारे लोक देखील या घोषणेमुळे आम्हाला सापडले. त्याच्यामुळं आजचं साहित्य संमेलन जे आहे हे मराठी विचाराला जसं पुढे नेतं तसं मराठी संस्काराला देखील पुढे नेतं, मराठी परंपरेला देखील पुढे नेतं. आणि म्हणून मला वाटतं की या साहित्य संमेलनाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. मी आता हे फोटो बघितल्यानंतर विनोदजींना म्हटलं की मी देखील एक रत्नागिरीमध्ये 3 तारखेला छोट्या नाट्यगृहाचं 250 सीटच्या नाट्यगृहाचं उद्घाटन करतोय. मी त्यांना सांगितलं की काही असेल मला माहित नाही, तुम्ही हे सगळे फोटोग्राफ्स मला द्या. असेच्या असे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्यावेळी तुम्ही डिसेंबरमध्ये रत्नागिरीमध्ये याल ते तुम्हाला बघायला मिळतील. मला कशासाठी लावली पाहिजे तर तुमचं माझं नाव मोठं होण्यासाठी नाही, तर ज्याचा उल्लेख मी केला की महाराष्ट्राच्या मराठी भाषेची संस्कृती आणि मराठी भाषेची परंपरा ही जगाला सांगणारी ही सगळी मंडळी आहे. आणि म्हणून मला तर वाटतं की शालेय शिक्षणामध्ये देखील या सगळ्यांचा अभ्यासक्रम असला पाहिजे. एवढं ताकदीचं साहित्य माझं महाराष्ट्राचं होतं आणि ते जगातलं सगळ्यात मोठं साहित्य आहे ही सांगण्याची संधी देखील आपल्या सगळ्यांना मिळाली पाहिजे. मगाशी तुम्ही इथे सगळे बसला होता, मला थोडा याला उशीर झाला, पण नंतरची 15 मिनिटं या दोघांनी माझी घेतली. येतानाच दम देऊन मला आले की भाषणात काय काय जाहीर केलं पाहिजे. किती यंत्रणा पॉवरफुल आहे बघा. त्याच्यात ही इमारत कोणी दिली हे पण सांगून मोकळे झाले. त्याच्यामुळे मागणी केलेली मान्य मला केलीच पाहिजे ही देखील माझ्यामध्ये भावना निर्माण केली. त्याच्यामुळे मगाशी मी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतलं हे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे. त्यामुळे आजच शासनामार्फत अजून जादा 1 कोटी रुपये त्या साहित्य संमेलनाला दिले जातील. ते मराठी भाषा मंत्री CSR कट करणार नाही. CSR वेगळा. त्याच्यामुळे तुमच्या आकड्यापर्यंत तुम्ही जाताय. आणि माझ्या राजकीय जीवनात भविष्यात कधी बातमी येणार नाही ही देखील तजवीज मी करून टाकली साताऱ्यात आल्यानंतर विरोध. पण शेवटी हे कल्चर जे आहे, ही संस्कृती जी आहे, ही जी परंपरा आहे ही वाढवण्याची जबाबदारी फक्त साहित्यिकांची नाही किंवा मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नाही, तर ती महाराष्ट्र शासनाची देखील आहे. मला मगाशी देशमुख साहेब सांगत होते की आपल्याकडे अनुवाद समिती असली पाहिजे. आम्ही अनुवाद समितीचा अभ्यास केला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्याला खऱ्या अर्थानं चालना दिली होती, परंतु नंतर कोण करू शकलं नाही. आता करू का शकलं नाही तर मगाशी विनोदजी काय म्हणाले की खातं आल्यानंतर त्या खात्यामध्ये नक्की काय आहे हे देखील शिकून घेतलं पाहिजे. कशासाठी राहिलं होतं विचारा देशमुख साहेबांना. हे उच्च व तंत्र शिक्षण विभागानं करायचं की मराठी भाषेनं करायचं. मी देशमुख साहेबांना सांगितलं जायचं ते कोण कोर्टात जाऊ दे, पहिला आपण जाहीर करून टाकू, काम सुरू करू.
कोर्टात नंतर लढत बसू, कारण कोर्टात जाणारे पण भरपूर आहेत. कुठच्याही गोष्टीवर कोणी हल्ली कोर्टात जातो. त्याच्यामुळे अनुवाद समिती जी आहे हा करण्याचा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल की हिंदीमध्ये जर एखादं चांगलं साहित्य असेल, ते जर आम्हाला मराठीमधनं आणायचं असेल, तर ते मराठीकरण करताना तो जो काही खर्च लागेल तो त्या लेखकाला करण्याची आवश्यकता नाही. त्या खर्चाची जबाबदारी भविष्यात महाराष्ट्र शासन स्वीकारेल. त्यासाठी अनुवाद समिती करण्याचा आम्ही निर्णय घेतला. कन्नड मधला असेल, तामिळ मधला असेल, हे फक्त सगळं मराठीमध्ये झालं पाहिजे. मध्ये मी आळंदीला गेलो होतो. आळंदीला गेल्यानंतर तिथल्या विश्वस्तांनी सांगितलं की मराठी भाषा म्हणजे काय. तर मी त्याला सांगितलं की मला जे काही थोडीफार माहिती आहे ती पहिली भाषणात सांगतो, नंतर चुकली तर तुम्ही सांगा. पण एक आवर्जून तुम्हाला सांगितलं पाहिजे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हे मिळालं हे आपण ठामपणानं सांगतो, पण त्याचा पाया काय आहे. ज्यावेळी केंद्र शासनाला सांगण्यात आलं की आमच्या भाषेला 1200 वर्षाचा इतिहास आहे, त्यावेळी केंद्र शासनाने विचारलं की पहिली कुठची भूमिका सांगा की जी 500 वर्षाच्या पूर्वीची आहे, 600 वर्षाच्या पूर्वीची आहे, 750 वर्षाच्या पूर्वीची आहे. आणि केंद्र शासनाच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवल्यानंतर तिथं निश्चित झालं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे. आणि म्हणून या अभिजात भाषेचं मूळ काय कारण असेल तर ते साहित्य आहे. आणि ते साहित्य कुठचं आहे तर ते ज्ञानेश्वरांपासून लिहिलेलं साहित्य आहे. आणि ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा या दोन एवढे मोठे पुरावे केंद्र शासनाला मिळाले की केंद्र शासनाला देखील आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा लागला. त्याच्यामुळे आळंदवाल्यानं मला सांगितलं की ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचली पाहिजे. मी तातडीनं निर्णय घेतला की 1 लाख ज्ञानेश्वरी ही गरीब कुटुंबामध्ये ज्यांना ज्ञानेश्वरी विकत घेता येत नाही या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये गेली पाहिजे. नुसती घोषणा नाही केली तर 48 तासामध्ये 1 कोटी रुपये त्यांना पाठवून दिले. ही बातमी कळली कोणाला? तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत ते म्हणले तुकारामांची गाथा पण गेली पाहिजे. म्हटलं त्याच्यामध्ये सुद्धा 48 तासामध्ये 1 कोटी रुपये येतील. त्यांना पण 1 लाख तुकारामांच्या गाथा प्रत्येक मराठी माणसापर्यंत पाठवण्यासाठी आम्ही शासनाने दिले. शासनाने दिले म्हणजे मेहरबानी नाही केली. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आम्ही पाया जो आहे मराठीचा हा मजबूत करण्याचा जसा प्रयत्न करतोय तसं परदेशामध्ये देखील मराठीला चांगले दिवस आले पाहिजे यासाठी प्रामाणिकपणाची भूमिका आज मराठी भाषा मंत्री म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता घेतोय. मी तर या वर्षीपासून विश्व मराठी संमेलन सुरू करत असताना मिलिंदजी बाल साहित्य संमेलन झालं पाहिजे हा निर्णय आम्ही घेतला. महिला साहित्य संमेलन झालं पाहिजे हा आम्ही निर्णय घेतला. युवा साहित्य संमेलन झालं पाहिजे हा आम्ही घेतला. हे दुसऱ्या कुठच्याही भाषेचे संमेलन नाही, ही मराठी भाषेचे संमेलन आहे. महिलांना देखील स्वतंत्र विचार मांडता आला पाहिजे म्हणून देशात महिलांचं साहित्य संमेलन हे पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारकडनं होतंय. ही नोंद देखील मराठी भाषिकांनी घेतली पाहिजे, महिला भगिनींनी घेतली पाहिजे. आज युवकांमध्ये पोटेन्शियल आहे. युवकांमध्ये चांगल्या पद्धतीची साहित्यिक प्रक्रिया सुरू झालेली आहे. माझ्यासारख्या ग्रामीण भागात मतदारसंघामध्ये देखील मला अनेक कवी भेटतात, अनेक लेखक भेटतात. त्यांच्यासाठी आम्ही युवा साहित्य संमेलन सुरू करतोय. आणि बाल साहित्यिक देखील आपल्याकडे आहेत, त्यांच्यासाठी आपण बाल साहित्य संमेलन सुरू करतोय. त्याच्यामुळे आता राजे प्रचंड कॉम्पिटिशन निर्माण होणार आहे. बाल साहित्य संमेलन पण तुम्हाला करावं लागेल, मला साहित्य संमेलन देखील करावं लागेल, महिलांसाठी साहित्य संमेलन देखील करावे लागतील. त्याच्यामुळे ही सगळी शासन म्हणून आपली जबाबदारी आहे की महाराष्ट्रातल्या मराठीवर प्रेम करणाऱ्या साहित्यिकांनाच नाही तर मराठी माणसाला जे पाहिजे ते देण्याची भूमिका मराठी भाषा मंत्री म्हणून आमच्या सगळ्यांकडनं घेतली जाणार आहे. आताच मला विनोदजींनी आणि मिलिंदजींनी या ताईंची ओळख करून दिली, व्यंकटेश माडगुळकरांच्या कन्या, बरोबर ना. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की अशा महनीय व्यक्तींच्या कुटुंबाच्या लोकांना मंत्र्यांना भेटायला का लागतं. त्यांनी सांगितलं की व्यंकटेश माडगुळकरांची जन्मशताब्दी आहे, काही कार्यक्रम त्यांना करायचे आहेत. खरं तर आम्हाला त्याची माहिती कमी असू शकते. मिलिंदजी तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही मला फॉर्मॅट तयार करून द्या. मराठी भाषेमार्फत व्यंकटेश माडगुळकरांच्या निमित्तानं जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरं करू आणि त्याला जे काय आर्थिक ताकद लागेल ती मराठी भाषा म्हणून आम्ही सगळे द्यायला तयार आहोत. कारण शेवटी ही आपली खरी मराठीची परंपरा आहे आणि मराठीचा ठेवा आहे. त्याच्यामुळे जे जे काय मराठी भाषेमार्फत करता येईल ते करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता नक्की करेल. मगाशी जसं योगायोग सांगितलं तसं एक योगायोग सांगतो की 2004ला पहिलं राज्यमंत्रीपद मराठी भाषेचं जे निर्माण झालं त्याचा राज्यमंत्री मी होतो.
आणि त्यावेळी पहिला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जो प्रस्ताव पाठवला तो स्वतंत्र कारभार मराठी भाषेचा माझ्याकडे होता, तो मी पाठवला. आणि नियतीनं असं कुठेतरी लिहून ठेवलेलं होतं की जोपर्यंत परत उदय सामंत मराठी भाषेचा मंत्री होत नाही तोपर्यंत मराठी भाषेला काय अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा. त्याच्यामुळं प्रस्ताव पाठवला मी आणि दिल्लीवरनं GR आणण्याची संधी देखील माझ्याच राजकीय जीवनामध्ये लिहून ठेवली होती. हा देखील एक विलक्षण योगायोग होता. राजांच्या नेतृत्वाखाली अनेक विक्रम होतील, त्याच्याबद्दल चिंता नाही, पण हा एक विक्रम तरी मी केलेला आणि तो देखील योगायोगा नाही. त्याच्यामुळं शेवटी मराठी भाषा अभिजात झाली. मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर मला आता मंत्री महोदयाने अजून एक चांगली सूचना केली की देशमुख साहेबांशी चर्चा करून केंद्र शासनाकडनं या मराठी भाषेला सुदृढ करण्यासाठी आहे त्याच्यापेक्षा जतन करण्यासाठी आपल्याला जर काही प्रस्ताव पाठवायचे असतील तर नक्की त्यांच्याशी चर्चा करून, देशमुख साहेब तुमच्याशी चर्चा करून नक्की ते प्रस्ताव पाठवले जातील. आणि केंद्र सरकारला हे पण देखील मी सांगितलंय की तुम्ही दोन गोष्टी चांगल्या केल्यात की मराठी भाषेला तर तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिलाच आहे, पण त्याच्याबरोबर प्राकृतला देखील तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. त्याच्यामुळे प्राकृतसाठी जे जे काय कराल त्याच्यातलं निम्म देखील महाराष्ट्राला पाहिजे हे देखील आम्ही शेखावत साहेबांना सांगून आलोय. कारण मला जी माहिती आहे प्राकृतचा अभ्यासक्रम देखील सदानंद मोरे साहेबांच्या कमिटीनं तयार केलेला आहे. त्याच्यामुळे प्राकृतमध्ये देखील महाराष्ट्र हा बाकीच्या देशातल्या राज्यांपेक्षा पुढे आहे याची जाणीव देखील आम्ही केंद्र सरकारला करून दिलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळं घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आज मला या कार्यक्रमाला आपण बोलवलं, पंडित साहेबांची चर्चा करण्याची संधी मिळाली. राजेंनी सांगितले की 100व्या देखील साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह तुम्ही काढलं पाहिजे. माझं त्याच्या पुढचं पलीकडचं म्हणणं आहे की 125व्या साहित्य संमेलनाचं देखील बोधचिन्ह तुम्ही काढलं पाहिजे. कारण हाच खरा आपल्या साहित्याचा ठेवा आहे. आणि ते जे बोधचिन्ह मी बघितलं ते आम्हाला देखील बोध देणार आहे सरकारला. मराठीवर तुम्ही अन्याय करू नका आणि मराठीवर अन्याय करणाऱ्यांवर तुमच्या विचाराची तलवार चालवा असं सांगणारं कदाचित ते बोधचिन्ह असावं. आणि म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. फक्त जाता जाता मित्र म्हणून हेच विनंती की जास्त पत्रकार परिषदांवर विश्वास ठेवू नका. सकाळच्या, दुपारच्या, संध्याकाळच्या ते काय खरं नसतं. ह्या कधी कधी पत्रकार परिषद घेऊन मला असं वाटतं की आम्ही राजकारण्याने जर असंबंध बोलायला सुरुवात केली तर त्याची ब्रेकिंग होते. आम्ही असंबंध बोलत नाही म्हणून माझी आणि राजेंची ब्रेकिंगच होत नाही. जे असंबंध बोलतात त्यांची ब्रेकिंग होते. आज कदाचित आपण दोघांनी संकल्प असा करूया की सकाळी 9:30च्या अगोदर आपण काहीतरी असंबंध बोलायचं, म्हणजे दिवसभर आपणच दोघं. म्हणजे मराठी साहित्यामध्ये काय ताकद आहे की संबंध असलेले देखील आपण बोलू शकतो आणि असंबंध देखील आपण बोलू शकतो. मी तर कोकणात नाही येतो. मी कधी कधी काही लोक आम्हाला जेव्हा शिव्या घालतात तेव्हा मला काही लोक विचारतात, अरे तुम्हाला शिवी घातली, तरी शिवी घातली. तर मी कधी कधी त्यांना सांगतो माझी तर शिव्यांवर मास्टरी आहे कोकण पट्ट्यातली. पण शेवटी संस्कार पण आहे. जो आई वडिलांनी संस्कार केला आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॉलिटिकल एथिक्स म्हणतो, ते मी काय, राजे असतील, आम्ही सगळे पाळतो. आम्हाला तोंड सोडता येत नाही अशातला भाग नाही. आम्ही देखील मराठीतनं शिकलोय. म्हणून मगाशी सांगितलं की मी जिल्हा परिषदेच्या शाळेतलं शिकलोय. मला मराठी शिक्षकानं शिकवलंय जिल्हा परिषदेच्या. हे सांगताना उद्योग मंत्री म्हणून मला कधी लाज वाटली नाही. त्याच्यामुळे मराठीवर कुठचाही अन्याय होणार नाही ही जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी स्वीकारतो. मला या ठिकाणी बोलवलं, आदर सत्कार केला, पेढ्याचा दुसरा आणलेला हार देखील घातला. त्याबद्दल त्यांचं बरोबर आहे. राजकारणाबद्दल अशी एक प्रतिमाच बनलेली आहे की राजेंनी जरी 2-4 हार आणून ठेवले असते, कारण ते सारखे हार आहेत, वेगवेगळे हार असते तर लोकांना कळलं असतं की 2 आणले, 4 आणले. त्याच्यावर देखील काहीतरी होऊ शकतं की राजेने बहुतेक एकच हार आणलाय स्वागताध्यक्ष म्हणून आणि तो साहेबांनी पण घातलाय, मला पण घातलाय. पण मी खुलासा करतो की मला जो हार घातला होता तो दुसरा होता, दुसऱ्या खोक्यातला होता. तो खोका त्यांनी ऑलरेडी माझ्या गाडीमध्ये नेऊन ठेवलेला आहे. रात्री पेढे ते मी खाणार आहे. हे पेढे
ते पेढे खाऊन खाऊन तुम्ही जरी कंटाळला असाल म्हणजे मी प्रेमाने दिलेले पेढे खाणार आहे. असंच राजे तुमचं प्रेम आपल्या मित्रावर राहू दे एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो. आणि या संमेलनाला शासनामार्फत काही कमी आम्ही पडू देणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.